मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावरील गावात रस्ते आणि वीज नाही हे सांगून सुद्धा कुणाचा विश्वास बसणार नाही। पण हे खरं आहे, माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या वाड्यांमधील आदिवासींना ट्रेक करून माथेरान गाठावं लागतं। ही दृश्य पहा, तुम्हाला वाटेल यात काय खास आहे। ही तर ट्रेकिंग दाखवतायत, पण हेच साहस माथेरान डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या वाड्यांमधल्या आदिवासी लोकांना दररोज करावं लागतंय। माथेरानच्या पायथ्याशी उमरण, वारोसा, पिरकडवाडी अशा 3 आदिवासी वाड्या आहेत। या वाड्यांमध्ये 150 झोपडे आहेत। या गावातल्या आदिवासींना रोजगारासाठी आणि बाजारासाठी रोज माथेरानला जावं लागतंय। माथेरानला जाण्यासाठी रोज अशी कसरत करावी लागतेय। पावसाळ्यात इथल्या लाकडी शिड्या नादुरुस्त झाल्यानं माथेरानमधील समाजसेवक उमेश दुबल यांनी घाटात शिडी बसवून दिली आहे। त्याप्रमाणे आम्ही तिथे जाऊन ती 2-4 वेळा त्याची पाहणी केली। काम करण्याचं खूप कठीण काम होतं, ते अवघड वाट होती। येण्याचा मार्ग नसल्या कारणाने तिथे लाईटची व्यवस्था नसल्याने ते काम करणं खूप कठीण होतं। परंतु उमेदवारांचं जे सकारात्मक दृष्टिकोन होता त्या दृष्टिकोनातून आम्ही तो विचार केला आणि ते काम आम्ही शिडीचं 15 दिवसात पूर्ण केली आणि त्यांना ती पडण्याची शिडी करून दिलेली। प्रत्येक निवडणुकांवेळी इथल्या आदिवासींना रस्ता आणि विजेचं आश्वासन दिलं जातं, पण ती पूर्ण कधीच होत नाही। पक्का रस्ता नाही, निदान आदिवासींना पायवाट तरी व्यवस्थित बांधून द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। संतोष दळवी, IBN लोकमत, माथेरान।